आपण पुरुषाला दारूचे व्यसन जडलेले ऐकले असेल. महिलांनीही दारू पिऊन रोडवर धिंगाणा घातल्याचे समोर आले. मात्र कोंबड्यांनी कधी दारू पिल्याचे ऐकले नसेल. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वाळूज या गावात आगळा वेगळा प्रयोग केलाय आणि या प्रयोगामुळे चक्क कोंबड्यांचा जीव देखील वाचला आहे. राजेंद्र कांदे यांनी कोंबड्यांना मर रोगापासून वाचवण्यासाठी चक्क देशी दारू पाजली आहे. या संदर्भात अधिक माहिती शेतकरी राजेंद्र कादे यांनी जनता राज्य न्यूज चॅनलला दिली आहे. वाळूज गावातील राजेंद्र कादे यांच्याकडे 2 एकर शेती आहे. शेती करत करत शेतीला जोडून धंदा असावा म्हणून त्यांनी कोंबडी पालन सुरू केले. राजेंद्र यांनी सुरुवातीला 100 कावेरी जातीच्या कोंबड्या आणून या व्यवसायाला सुरुवात केली. काही दिवसांनी त्या कोंबड्यांवर मर नावाचा रोग पडला आणि त्यामुळे 20 कोंबड्या मरण पावल्या. या रोगापासून कोंबड्यांना वाचवण्यासाठी राजेंद्र कादे यांनी गावातील एका व्यक्तीने यावर भन्नाट उपाय सुचवला, तो म्हणजे कोंबड्यांना देशी टँगो पंच दारू पाजायचा. राजेंद्र कादे यांनी आपल्या लाडक्या कोंबड्यांना मर रोगापासून वाचवण्यासाठी देशी दारूच्या दुकानात जाऊन टँगो पंचची लहानशी बाटली आणली आणि कोंबड्या पाणी पित असलेल्या भांड्यात देशी दारूच्या बाटलीच्या टोपणने दारू पिण्याच्या पाण्यात टाकली. दारू पिल्याने काही दिवसानंतर मर रोगापासून सर्व कोंबड्या मुक्त झाल्या. तेव्हापासून आजतागायत राजेंद्र कादे हे आपल्या कोंबड्यांना महिन्यातून 2 ते 3 वेळा पिण्याच्या पाण्यातून देशी दारूच्या बाटलीला असलेल्या टोपणाने 4 ते 5 टोपण पाण्यात मिसळून टँगो पंच दारू कावेरी जातीच्या कोंबड्यांना पाजत आहेत. कोंबडी पालन हा पारंपरिक व्यवसाय आमचा आणि बरेच दिवसापासून आहे, त्यामुळे करतो. चांगला व्यवसाय हा, शेतीला जोडधंदा म्हणून चांगला व्यवसाय हा. दारू का पाजता पुण्याला? दारू पाजते म्हणजे कोंबड्याला डोस दिल्याप्रमाणे आहे. एक 1 महिन्यातून 2 वेळा जर दिला डोस तरी कोंबड्याला कुठला आजार होत नाही. त्यामुळे दारू पाजतो कोंबड्याला. दारू पाजत कोणी सुचवलं, कसं सुचलं, काय? वयस्कर व्यक्तीनं सांगितलं काय की बाबा दारू पाजल्यावर कोंबड्याशीला आजार येत नाही. मग आपला सहज ट्राय केला, म्हणलं काय बघू तरी काय कसली पाजायची, काय विचारलं त्याला. ते मला देशी पाजावं लागते मला. मग देशी पाजावली म्हणल्यावर मी आपली देशी क्वार्टर आणली एक टँगो पंचीची लहान आणि चालू केली पाजायला. हे कशात पाजताय? पाण्यातून पाजतो. काय पाण्याची भांडी ती, त्यात प्रत्येक भांड्यात 2-3 टोपण टाकली की फ्रेश राहते ते कोंबड्या 15 दिवसाला. तसं मग काय ठणठणी झाल्या? हा, ठणठणी झाल्या सगळ्या कोंबड्या, मरतच नाही ते आता. तर काय परिणाम दिसते कोंबड्या? हा, चांगल्या दष्टपुष्ट झाले ते आता. परिणाम बऱ्यापैकी चांगला झालेला आहे. त्याच्या अंडी वगैरे? हा, आता चालू झाली तर अंडी त्यांची चांगला व्यवस्थित चाललेली आहे आता. आता जी डोस देतात ती किती दिवसातून? ह्याला 15 दिवसातून एक डोस देतो. रोग येत नाही? रोग येत नाही. काय डॉक्टर वगैरे काय तर चर्चा झाली असेल की दारू का पाजताना? नाही, चर्चा म्हणजे त्या वयस्कर माणसानं सांगितल्यापासूनच आम्ही दारू पाजतो. नाही तर त्याच्या अगोदर एवढं काय मरत होत्या कोंबड्या त्याच्या अगोदर म्हणून हे केलं आपण. पण आता व्यवस्थित आहे ते. आता वाढवायचे ते आणखी. किती कोंबड्या आहेत? 100 आहे त्या. 100 आणल्या होत्या, एक 80-85 आहेत आता सध्या. काय शेतकऱ्यांना काय सांगाल, काय वाटतं? चांगला व्यवसाय आहे शेतकऱ्याला, हे शेतीला जोडधंदा. शेती बघत बघत होतो हा पण व्यवसाय. थोडंफार लक्ष दिले की होऊन जातोय. 4 पैसे मिळण्याचा सोर्स निर्माण होतोय. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.